तिन्ही कुऱ्हाडी ज्या आहेत त्या गिफ्ट दिला, बरोबर. त्याला गिफ्ट दिला, माहिती आहे तुला ही स्टोरी माहिती आहे. त्याचा पार्ट 2 सुद्धा आहे. अरे आजकल आजकल जो है ये जमाना पार्ट 2 वाला है. मिर्जापूर पार्ट 1, मिर्जापूर पार्ट 2, तशी या स्टोरीची जो पार्ट 2 आहे. आणि हा पार्ट 2 तुला 100% माहित असणार, मी सांगतो. तर त्याच्यात काय झालं, तोच होता पुन्हा त्या ठिकाणी लाकूड तोड्या. आणि मग तो बिचारा आपलं त्या ठिकाणी काम करत होता. बाय दॅट टाइम त्याचं लग्नही झालं होतं. आणि त्याची बायको जे आहे धनी म्हणून जे आहे, दुपारचं त्या ठिकाणी लंच जे असतं ते सगळं त्याचं जेवायचं जे आहे ती शिदोरी ती घेऊन आली. दुर्दैवानं काय झालं, तिचा पाय घसरला आणि ती पडली पाण्यात. पुन्हा ती देवीवर आली, पुन्हा देवीवर आली. आता तिनं आणलं जेनेलिया डिसूजा. ही तुझी बायको आहे का? तो म्हटला नाही नाही नाही, ही माझी बायको नाही. पुन्हा जी आहे ती खाली गेली. मग तिने आणली कतरीना कैफ. ही तुझी बायको आहे का? पुन्हा म्हटला नाही. पुन्हा जी आहे ती देवी खाली गेली. आता दीपिका पादुकोणला बाहेर आणलं आणि विचारलं, ही तुझी बायको आहे का? ही टुक अ पॉज. म्हटला नाही. मग देवी पुन्हा खाली गेली. त्याची जी ओरिजिनल बायको होती ती ओरिजिनल बायको त्यांनी त्या ठिकाणी बाहेर आणली आणि विचारलं की ही तुझी बायको आहे का? तर तो म्हटला हो, हीच माझी बायको आहे. मग देवी पुन्हा खाली गेली आणि खुश होऊन त्याची बायको त्याला परत केली. ओके, तिथेही गिफ्ट का? बरं आहे बाबा, फ्री में मिल रहा है तो ले लो. दॅट इज पार्ट 2. देयर इज अ पार्ट 3 टू द स्टोरी. देयर इज अ पार्ट 3 टू द स्टोरी. आता बस झालं, लग्न बिग्न बस झालं. आता पुढे निघा, त्याच्या पलीकडे विचार करा. आता तो जो होता, एक युवक जो होता, त्याचं करिअर पाण्यामध्ये पडलं. पुन्हा देवी आली आणि देवीनं एक करिअर असं आणलं ज्या करिअरमध्ये प्रचंड पैसा आहे, फुल ऑफ मनी. पगार जे आहे जोरदार आहे. IT प्रोफेशनल, गुगलमध्ये जे आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, 1 करोड एका वर्षाचं पॅकेज. तिनं जे आहे ते त्या ठिकाणी ते करिअर आणलं आणि विचारलं की बाबा तुझं हे करिअर आहे का? तो म्हटला नाही, हे माझं करिअर नाही. ती देवी पुन्हा खाली गेली आणि मग खाली गेल्यानंतर तिनं जे आहे दुसरं करिअर त्या ठिकाणी बाहेर आणलं. आणि ते करिअर असं होतं ज्यामध्ये समाजामध्ये प्रचंड प्रतिष्ठा आहे, आदर आहे. फॉर एक्झाम्पल, प्राथमिक शिक्षक, शाळेतले आपले शिक्षक. आज सुद्धा आपले जे आहेत शाळेतले 1ली, 2री, 3रीचे शिक्षक असतील तर ऑटोमॅटिकली आदरानं जे आहे आपण त्यांच्या पाया पडतो. समाजामध्ये रिस्पेक्ट आहे. टीचर आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत, माध्यमिक शिक्षक आहेत. तर जे आहे अशा प्रकारचं करिअर त्या ठिकाणी आणलं की ज्यामध्ये प्रचंड समाजामध्ये जे आहेत प्रतिष्ठा आहे, रिस्पेक्ट आहे. विचारलं, हे तुझं करिअर आहे का? तो म्हटला नाही, हे माझं करिअर नाही. ती देवी पुन्हा खाली गेली आणि तिने मग अशा प्रकारचं करिअर आणलं ज्यामध्ये प्रचंड पॉवर आहे, पॉवर. ओके, प्रचंड असं पॉवर त्या ठिकाणी आहे. म्हणे हे तुझं करिअर त्या ठिकाणी आहे का? फॉर एक्झाम्पल, यूपीचा जो आहे माफिया अतिक खान, मर गया, मान लो उसके जैसा जो है करियर वहां पे लाया कि देखते सारे डर जाते, अरे बाप रे, ट्रिमेंडस पावर, समाजामध्ये जे आहे दहशत. तो ऐसा ये करियर तुम्हारा है क्या? उसने कहा नहीं, ये भी मेरा करियर नहीं है. पुन्हा जी आहे ती देवी खाली गेली आणि तिनं जे आहे त्याचं ओरिजिनल करिअर त्याच्या समोर आणलं आणि विचारलं, हे तुझं करिअर आहे का? तर देवी, तो म्हटला हो, हे माझं करिअर आहे. देवी खुश झाली आणि देवी खुश झाल्यानंतर या सगळ्या करिअरचं जे कॉम्बिनेशन आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज कॉम्बो, कॉम्बिनेशन. या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन असणारं जे करिअर आहे ते करिअर त्या व्यक्तीला, त्या युवकाला दिलं. आणि ते करिअर ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, असे माझ्या मते भारतामध्ये फक्त 2च करिअर ऑप्शन आहेत, 2 आहेत. आणि त्यामधलं एक जे करिअर ऑप्शन आहे ते करिअर ऑप्शन म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस. If you become an IAS officer, if you become an IPS officer, if you become Indian Foreign Services officer, if you become Indian Revenue Services officer or different kind of UPSC civil services examination related career options, या सगळ्या गोष्टीचा कॉम्बो जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. हिअर कम्स माय 5P रिलेटेड विथ सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. उगाच थोडी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं. कम्युनिकेशन स्किल आपको जो है
आपका जो ऑडियंस होता है ना, बिकॉज यू आर जर्नलिस्ट, टू बी जर्नलिस्ट, टू बी स्पीकर, आपको जो है वो समा भी बांधने आना चाहिए. फार इझी होतं ना सांगा, सिव्हिल सर्व्हिसेस केलं तर भरपूर चिक्कार पैसा आहे, तिथं जे आहे खूप सारं पॉवर आहे, खूप सारी प्रेस्टीज आहे, पण ते जे आहे अपील झालं असतं का? मग हळूहळू हळू बरं, हे जे आहे समजा हेच उदाहरण मला जे आहे दुसरीकडे द्यायचं असेल, ज्या ठिकाणी सगळे पालक बसलेले आहेत, तिथे मला उदाहरण देता येईल का? तुमचं एज, तुमच्या लाइकिंग्स, तुमचं इन द सेन्स ऑडियन्सच्या जे आहेत टेस्ट, ऑडियन्सचा IQ, ऑडियन्सचा EQ हा स्पीकरला त्या ठिकाणी ओळखता आला पाहिजे. त्याच प्रकारे ॲज अ जर्नलिस्ट तुम्ही कुठल्या वृत्तपत्रासाठी लिहिताय, कुठल्या एरियामध्ये लिहिताय, हे तुम्हाला ओळखून त्याच्या प्रकारे लिखाण त्या ठिकाणी करावं लागेल. कमिंग बॅक टू दीज 5 P's, सिव्हिल सर्व्हिसेस, सगळं हे जे आहे तुमचं जर्नलिझमचं करिअर आहे, कोणाचं इंजिनिअरिंगचं असेल, कोणाचं डॉक्टरचं असेल, हे सगळं असताना सुद्धा 12 लाख पोरं, बाय द वे पोरं म्हणजे त्याच्यात पोरं पोरी दोन्ही आले, 12 lakh youth every year they apply for UPSC exam. 12 लाख, त्यामध्ये सगळे असतात. त्यामध्ये जे आहे टॉपचे डॉक्टर असतात, एम्स दिल्लीचे शेकडो डॉक्टर्स UPSC साठी अप्लाय करतात. IIT, IIM चे ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स UPSC साठी अप्लाय करतात. CA अप्लाय करतात, BA, BSc, BCom, जर्नलिस्ट, सगळे 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 त्या एक्झामसाठी अपियर त्या ठिकाणी करतात, अप्लाय करतात. वाय या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल, बिकॉज दिस इज वन ऑफ द करियर ऑप्शन, ज्या ठिकाणी या 5ही गोष्टींचा कॉम्बो, मोस्ट इंपॉर्टंट थिंग कॉम्बो, पैसा. यू बिकम अ सिविल सर्वेंट, मान लो आप IAS बन जाते हो, आप IPS बन जाते हो, दैट इज अ क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर का पोस्ट. चांगला पगार असतो, 1,00,000 1,50,000 स्टार्टलाच तुमचा जो है 1,00,000 1,50,000 पगार त्या ठिकाणी असतो. गाडी बंगला नौकर चाकर वो सारी चीजें वहां पे रहती है. आपण फक्त पगार आणि रिलेटेड गोष्टीच बघू, आपल्याला कुठलीही चुकीची गोष्ट करायची नाही. इन ब्रॅकेट करप्शन, उसमें से कितना पैसा आता है, डोंट थिंक अबाउट दैट. इवन बाय टेकिंग इन टू कन्सिडरेशन सॅलरी, अलाउन्स अँड पर्क्स अँड प्रिव्हिलेजेस, छान आहे. लाखांमध्ये तुम्हाला पगार त्या ठिकाणी मिळतोय, नोकर चाकर गाडी बंगला आहे, तुमच्यासाठी, तुमच्या बायकोसाठी, तुमच्या पोरांसाठी, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. काय करायचं ते 1 करोडचं पॅकेज? बरं, तुम्ही म्हणाल असं कसं नाही सर, ते 1 करोडच्या पॅकेजची गंमत सांगतो. मिळता है आपको जो है गूगल, मायक्रोसॉफ्ट, लेफ्ट राइट असे भरपूर करियर ऑप्शन असतील की ज्या ठिकाणी जो आहे करोडोनं पैसा मिळतो, बिलकुल मिळतो. पण इज देअर एनी गॅरंटी, इज देअर एनी श्युअरिटी की वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत माझं 1 करोडचं पॅकेज राहीलच, ते 1.5 करोड होईलच, ते 2 करोड होईलच? द आन्सर इज नो. द आन्सर इज नो. द बेस्ट एक्झाम्पल, हे सगळे सो कॉल्ड IT प्रोफेशनल्स जे होते ना, इयर 2008-2009 काय झालं? ग्लोबल रिसेशन. ग्लोबल रिसेशन, सारी दुनिया में जो है महामंदी फैल गई. 2006 में, 2007 में जिसका पैकेज 1 करोड़ का था, 1.5 करोड़ का था, लिटरली मेरे फ्रेंड्स जिनका सचमुच में करोड़ों में पैकेज था, जिन्होंने जो है बड़ी बड़ी प्रॉपर्टीज वहां पे लेके रखी हुई थी. वन ऑफ माय फ्रेंड हैज टेकन व्हेरी इंपॉर्टंट प्रॉपर्टी इन पुणे, ज्याचा हप्ताच EMIच लाखोंमध्ये त्या ठिकाणी होता, अँड द थिंग्स वेर गोइंग वेल. एंड सडनली बिकॉज ऑफ दैट ग्लोबल रिसेशन, अमेरिका में ये सारा ग्लोबल रिसेशन आने की वजह से क्या हो गया, सडनली उस कंपनी ने बोल दिया थैंक यू व्हेरी मच, आपके सर्व्हिसेस के लिए धन्यवाद, 1 तारखेपासून जे आहे पुन्हा येऊ नका इकडं. अरे माझा एवढा मोठा EMI आहे, असं आहे तसं आहे, घर पे रखो. इज देयर एनी गॅरंटी? असं कुठलं प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतं का, कॉर्पोरेट सेक्टर असतं का कि भैया कैसे भी परिस्थिति में 100% आपको जो है 60 साल तक रखेंगे ही रखेंगे? नो. प्राइवेट सेक्टर का बड़ा सिंपल फंडा है, क्या? प्रॉफिटेबिलिटी. जब तक वो संस्था प्रॉफिटेबल है तब तक जो है आप उनके साथ में हो. द मोमेंट उनका प्रॉफिट डाउन जाता है तो बिल्कुल जो है आपको भी निकालने के लिए वो कहीं पे भी वहां पे सोचेंगे नहीं. हे इथं असं आहे का? ऍब्सोल्युटली नॉट. आपने एक बार एंट्री वहां पे कर दी, जे कुठलं वय असेल 21, 22, 25, 30, जेव्हा केव्हा तुम्ही त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये त्या ठिकाणी आला, काही का होत नाही. पूर यो, दुष्काळ यो, हे हो ते हो, 1 तारखेला बरोबर टांग आपके जो है अकाउंट में आपकी सैलरी क्रेडिट होनी है, आपको SMS आना ही आना है. कुठलंही रिसेशन येऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, डिमॉनिटायझेशन होऊ द्या, रिमॉनिटायझेशन होऊ द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. सो नंबर 1, गुड सॅलरी. नॉट ओनली गुड सॅलरी, फर्स्ट P पैसा, देयर इज अ परमनन्सी असोसिएटेड विथ दिस जॉब. वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत दिक्कत ही नाही. नॉट ओनली दिक्कत नाही,
क्या है, बहुत बार हम बोलते हैं, एक बार गवर्नमेंट सर्विस में आप जाते हो तो आप क्या बनते हो, गवर्नमेंट के दामाद बन जाते हो, जावई, है ना। गवर्नमेंट टेक्स केयर ऑफ योरसेल्फ, आई मीन आपका जो है ऑटोमेटिकली ओवर द पीरियड ऑफ टाइम आगे आगे बढ़ जाते हो, प्रमोशन होता है। गधे घोड़े खच्चर, वहां पे एक ही क्राइटेरिया रहता है, नंबर ऑफ इयर्स एक्सपीरियंस, इतने इतने आपको सरकार जो है प्रेस्टीज दे रहा है, आपको सरकार परमानेंसी दे रहा है, और ये सारा करते हुए भी आपके एक साइन से जो है हजारों गरीबों का, हजारों फार्मर्स का भला वहां पे होता है, प्रोवाइडेड आपने उस पावर को, उस ऑथोरिटी को सही तरीके से इस्तेमाल किया। वंडरफुल स्कीम्स सरकार द्वारा जो है लाखों करोड़ों रुपए खर्च किए जाते हैं। हमारी दिक्कत कहां पे है, इंप्लीमेंटेशन। तो ये इंप्लीमेंटेशन वाला बॉस कौन है, डिस्ट्रिक्ट के एडमिनिस्ट्रेशन का बॉस कौन है, कलेक्टर। लॉ एंड ऑर्डर का बॉस कौन है, योर कमिश्नर ऑफ पुलिस। आपके देश का दूसरे के देश के साथ किस तरीके से रिलेशनशिप होना चाहिए, इसमें महत्वपूर्ण भूमिका कौन वहां पे अदा करता है, इट इज द आईएफएस ऑफिसर, your embassy, your ambassador, and who is the in charge of that embassy, he or she is IFS, Indian Foreign Services Officer, right? So that's why possibility to transform the million lives, ये कॉम्बो, ये 5 चीजों का कॉम्बो सिर्फ और सिर्फ 2 ही सर्विसेज में है, जिसमें से एक सर्विस जो है सिविल सर्विसेज है। अगर आप में से किसी को भी लगता है कि नहीं सर आप झूठ बोल रहे हो, इसके सिवा भी जो है ये ऑप्शन्स है, तो फील फ्री, आपण गप्पा मारतोय, असं तुमच्याजवळ खरोखरच कुठलं कॉम्बिनेशन, अगेन आय एम सेइंग कॉम्बो, मला कॉम्बो पाहिजे, फक्त एक एक नका की सर याच्यामध्ये तर पगार जास्त है, सर याच्यामध्ये प्रेस्टीज जास्त है, नो, आई एम स्पीकिंग अबाउट कॉम्बो। है कोई आपके इसमें मन में और कोई कॉम्बो है कि ये सारी की सारी चीजें जो है एक ही करियर ऑप्शन में मिले, ऐसी कोई चीज है, दैट इज सिविल सर्विसेज एग्जामिनेशन। एंड डू यू नो विच इज अनदर करियर ऑप्शन जिसमें ये सारे का सारा कॉम्बो वहां पे मिलेगा, पॉलिटिक्स में है, प्रचंड प्रेस्टीज आहे पॉलिटिक्स मध्ये, बाप रे बाप। त्या मोदीला जे आहेत, जेवढे जय मोदी करणारे असतील तेवढेच जे आहे मोदीला काय काय शिव्या देणारे जे आहेत तेवढेच लोक त्या ठिकाणी असणार, राइट। सो प्रेस्टीज अगर आप वहां पे बोलते हो, बरं ते पॉवर किती वर्ष असतं, 5 वर्ष आहे, 60व्या वर्षीपर्यंत इज देअर परमनन्सी, ओके बर। तो पैसा जो भेटतो तो कुठून भेटत असतो, चांगल्या मार्गाने भेटतो का, म्हणजे मी म्हणतो पॉलिटिक्स जर तुम्ही म्हणत असाल तर पैसा, परमनन्सी, प्रेस्टीज, आय एम डाऊटफुल किती त्या ठिकाणी जे आहे सगळ्या सेक्टर मधून त्या ठिकाणी त्याच्यात भेटेल। सो आय डोंट ॲग्री की बाबा हे कॉम्बो जे आहे, कॉम्बिनेशन, हे तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये त्या ठिकाणी भेटेल। देयर इज अनदर ऑप्शन, यस, जस्टिस, जुडिशियरी, ओके। तो जुडिशियरी में जो है ओके प्रेस्टीज, ओके, पण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ज्युडिशियरी डझंट गो आउट इन द सेन्स त्यांना ते डिस्टन्स मेंटेन करावं लागतं, सोसायटीमध्ये जे आहे त्या प्रकारे येता येत नाही, एक। सेकंड थिंग, देयर इज अ वेरी रिस्ट्रिक्टेड एरिया जिससे रिलेटेड वो काम कर सकते हैं, देयर इज नो वाइडर कैनवास, उनके सामने जो चीज आएगी उसके आधार पर ही उनको जो है वहां पर जजमेंट वहां पे देना है, राइट। टू सम एक्सटेंट जुडिशियरी, ओके चलो, दो आई डोंट एग्री कि ये सारा कॉम्बो वहां पे आएगा, बट नियर टू दैट। एनीथिंग एल्स, bang on target, armed forces officer, why I am saying so, armed forces officer, पगार क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर। जस्ट तुमच्या माहितीसाठी, म्हणजे तुम्हाला हे माहितही नसेल आणि खूप जणांना हे माहित नसतं, मान लो इसी मोमेंट पे कोई अगर आईपीएस ऑफिसर बन रहा है और इसी मोमेंट पे कोई आर्म्ड फोर्सेस में अगर वहां पर ऑफिसर बन रहा है, मान लो लेफ्टिनेंट बन रहा है, कैप्टन बन रहा है, उसका इक्विवेलेंट आपके जानकारी के लिए आर्मी ऑफिसर का, जब मैं आर्मी बोल रहा हूं तो आर्मी, नेवी, एयरफोर्स, तीनों में से किसी को भी आप ले लो, आर्म्ड फोर्सेस ऑफिसर का सैलरी, मैं सैलरी की बात कर रहा हूं, आर्म्ड फोर्सेस ऑफिसर का सैलरी ये उसके इक्विवेलेंट आईएएस या आईपीएस ऑफिसर से भी ज्यादा होता है। मैं रिस्पॉन्सिबली ये कह रहा हूं, आई वॉज द पार्ट ऑफ द सिस्टम, क्यों पता है, वो बाकी सारी चीजें छोड़ दो। आर्म्ड फोर्सेस ऑफिसर को हमें एक अपार्ट फ्रॉम सैलरी, बेसिक वगैरह 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 सारा एक कॉम्पोनेंट वहां पे होता है, उसे हम कहते हैं एमएसपी, दैट इज मिलिट्री सर्विस पे, मिलिट्री सर्विस पे। So being the part of the armed forces, being at risk to various kind of conditions, आर्मी ऑफिसर असा जो है औरंगाबादला बसणार है का, आज जो है सियाचिन में है, कल अरुणाचल में है, परसों चेन्नई में है, नेक्स्ट देखो जो है देवलाली कैंटोनमेंट में वहां पे। सो थ्रू आउट इंडिया डिफरेंट सिचुएशंस में उसको वर्क करना होता है। सो दैट्स व्हाई
there is a component of risk allowance as well as there is component of MSP, military service पे. बाकी तो सारी चीजें सेम रहेगी, बेसिक पे रहेगा, HRA रहेगा, डिरेयरनेस अलाउंस रहेगा, वगैरह 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 वगैरह. लेकिन आर्म फोर्सेस के ऑफिसर को मिलिट्री सर्विस पे रहेगा, रिस्क अलाउंस रहेगा, जो इन लोगों को, बाकी किसी को भी वहां पे नहीं होगा. सो कंपैरेटिवली टोटल आंकड़ा आप देखोगे तो आर्मी के ऑफिसर को पगार की बात करोगे तो पगार तो ज्यादा है भाई. सो पैसा, एंड अगेन लाखों में है, नौकर चाकर, गाड़ी बंगला, वो भी सारी चीज है. पैसा टिक. प्रेस्टीज, कुछ बात मैंने कहनी चाहिए. समाज में अगर सबसे ज्यादा रिस्पेक्ट अगर किसके प्रति है तो मुझे लगता है हमारी फौज के प्रति. कोई भी दिल से जो है हमारे फौज के प्रति वहां पर रिस्पेक्ट वहां पर रखता है. कोई भी फौजी ऑफिसर, सो मेनी टाइम्स आई हैव टेकन दैट पर्टिकुलर एक्सपीरियंस. बैंक में आप वहां पे जाते हो, इवन इफ यू आर नॉट इन यूनिफॉर्म, और अगर पता चलता है कि यार आर्मी के ऑफिसर है, आपको जो है वो पहले प्रायोरिटी वहां पे देंगे. सो देयर इज अ प्रेस्टीज एसोसिएटेड विद दैट. पावर, एक ही चीज वहां पे कहता हूं कि आप जो है कितने भी बड़े हो, फॉर एग्जाम्पल किसी एजुकेशनल इंस्टीट्यूशन में हो, आप जो है वहां के बॉस हो, आप एचओडी हो, वहां पे हो, टंग 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 बेल त्या ठिकाणी वाजवता, तुमच्या समोरचा जो आहे तिथला पिऊन पण त्या ठिकाणी उठत नाही, मॅडम जेवण करून येतो मी, थांबा आता काही नाही. सरकारी ऑफिस मध्येही तसंच. vis-a-vis आर्म्ड फोर्सेस में ऑफिसर, और ऑफिसर ने दिया हुआ एक कमांड, एक डायरेक्शन, एक इंस्ट्रक्शन, एक आदेश, और उस आदेश पर जो है हजारों जवान अपनी जान भी कुर्बान करने के लिए वहां पे तैयार होते हैं. एक ऑर्डर, जस्ट वन ऑर्डर, वहां पे जो है पूछते की नाही सर मग काय होईल, मग हे उद्या केलं तर चालेल का, मग 7 दिवसानंतर गावाकडे जाऊन येतो, मग जर भरलं चालेल का, असतं का असं? वन ऑर्डर एंड दैट्स ऑल, बिकॉज दे हैव गॉट फुल कॉन्फिडेंस ऑन देयर लीडर. पावर, इससे बड़ा और कोई पावर वहां पे हो सकता है क्या, कि जान भी देने के लिए वहां पे तैयार हो रहे. राइट. सो प्रेस्टीज, पावर, पैसा, ऑफ कोर्स परमानेंसी. अगर आप 60-62 तक प्रमोट होते जाते और आपको अगर करने की भी इच्छा वहां पे है तो परमानेंसी. एंड द फिफ्थ मोस्ट इंपॉर्टेंट पी जो सचमुच में मुझे अपील करता है, एंड दैट पी इज पैट्रियोटिज्म, देशभक्ति. हम में से हर एक व्यक्ति, हर एक जॉब वाला वर्ग, हर एक जॉब जो कोई करता है तो वो जो है कहीं ना कहीं देश सेवा, कहीं ना कहीं जो है वहां पर हमारे, कहीं ना कहीं हमारे देश के प्रति जो है वहां पे काम करता है. व्यापारी है तो व्यापारी भी वहां पर जो है इकोनॉमी से रिलेटेड काम करता है. अगर कोई टीचर है तो टीचर भी जो है वहां पे लोगों को, या मान लो स्टूडेंट्स को वहां पे बना रहा है. टीचर है, वहां पे इंजीनियर है, वहां पर डॉक्टर है, ये सारे ही लोग वहां पे काम करते हैं. करेक्ट. सारे देश सेवा वहां पे कर रहे हैं. बट डायरेक्टली भारत माता के लिए रक्षण करने का मौका वो जो है सिर्फ और सिर्फ फौज में वहां पे. मरने का तो हर एक कोई है क्या इथं कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला आहे का? प्रत्येकाला मरायचं. अरे बाथरूम मध्ये पाय स्लिप होऊन जे आहे हजारो लोक दरवर्षी मरतात यार. हु नोज. आता मी इथं उभा आहे, तुला फटकन काय पडलं, हु नोज यार. चांगले बोलत होते सर, आता बोलता बोलता जे आहे गेले. यू नेव्हर नो. पण आपल्या देशासाठी जर समजा अशा प्रकारचं वीरत्व किंवा वीरमरण येत असेल, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय होऊ शकेल? दॅट इज द पैट्रियोटिज्म. दैट थिंग प्लेज अ वेरी वेरी इंपॉर्टेंट रोल. सो व्हाई, ये क्वेश्चन का जो है मैंने यहाँ पे आंसर देने की कोशिश की. एक्चुअली दिस टॉपिक इज वेरी कॉम्प्लेक्स. व्हाई के बाद में वहां पे आता है व्हाट, हाउ, व्हेन, वेयर. टाइम की कमी है, देयर माइट बी सर्टेन अदर स्पीकर्स और बाकी सारी चीजें वहां पे है. तो आप जो है थोड़ा सा, बिकॉज ऑलरेडी आई गॉट दैट हिंट कि सर आता आवर्त घ्या, तुम्ही फार भाषण करू लागले. ओके, थोड़ा आता आवर्त घेतो. बेसिकली दिस इज सच काइंड ऑफ एग्जामिनेशन जहां पर जैक ऑफ ऑल ट्रेड्स हम जिसे कहते हैं, कि जैक ऑफ ऑल ट्रेड्स में यानी इस एग्जाम का सिलेबस, इस एग्जाम का पैटर्न, प्रीलिम्स, मेंस एंड इंटरव्यू इस तरीके से है जहां पर आपको एक्सपर्ट होने की जरूरत नहीं, लेकिन बेसिक रिलेटेड विद हिस्ट्री, ज्योग्राफी, इकोनॉमिक्स, इंडियन पॉलिटी और कॉन्स्टिट्यूशन, इंटरनेशनल अफेयर्स, डिफेंस, जनरल सायन्स एंड लॉट ऑफ करंट अफेयर्स, सगळ्या विषयाचं थोडं 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 जर नॉलेज असेल तर त्याच्या आधारावर तुम्हाला जर विचार करता येत असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला व्यक्त करता येत असेल, इफ यू कॅन राइट, अगर ये पॉसिबल है तो सर्टनली यू आर दी मोस्ट एलिजिबल कैंडिडेट फॉर यूपीएससी सिविल सर्विसेज एग्जामिनेशन. फिर इसकी तयारी कैसे करनी है? बाकीच्या परीक्षांसारखं कुठलं तरी एखादं पुस्तक घेणं, एखादा व्हिडिओ पाहणं, परीक्षेच्या अगोदर जे 15 दिवस अभ्यास करणं, ऐसे यूपीएससी की आप प्रिपरेशन नहीं कर सकते हो. इन अ स्टेप वाइज मैनर, ideally right from your first year, second year you should start preparing.
सबसे पहले आपने स्ट्रॉन्ग बेस बनाना चाहिए। स्ट्रॉन्ग बेस में आपका 6 स्टैंडर्ड से लेकर 12 स्टैंडर्ड के एनसीईआरटी के बुक्स आएंगे। स्ट्रॉन्ग बेस में आपका मेंटल एबिलिटी, एप्टीट्यूड, बेसिक मैथमेटिकल एबिलिटी, बेसिक रीजनिंग एबिलिटी, बेसिक इंग्लिश रिलेटेड, दैट इज सीसैट के पेपर के लिए आपको लगेगा। वंस यू मेक अ फर्म बेस, उसके आधार पर इन डेप्थ हर एक सब्जेक्ट के रेफरेंस बुक आपको पढ़ने पड़ेंगे, समझने पड़ेंगे किस तरीके से मेंस में क्वेश्चन पूछे जाते हैं, विच आर एनालिटिकल इन नेचर। सरल सरल प्रश्न नस्तो 17 डिफरेंट काइंड ऑफ क्वेश्चन शुरू होने से पहले जो इनिशियल वर्ड होता है, कभी होगा डिस्कस, कभी होगा इलैबोरेट, कभी होगा क्रिटिकली एनालाइज, कभी होगा क्रिटिकली डिस्कस, कभी होगा इलस्ट्रेट। हम युनिव्हर्सिटी एग्जाम में कभी इन शब्दों को देखते ही नहीं, तो प्रश्न पाहिला जे काही आपल्याला कळालं, किलो, 2 किलो, 5 किलो, जेवढं जास्त वजन तेवढे जास्त मार्क्स। युनिव्हर्सिटी एग्जाम में यूजुअली ऐसे होता है, आपल्याकडे होत नाही तसं, पण यूजुअली जे आहे यूनिवर्सिटी एग्जाम मध्ये असं होतं। यूपीएससी में ऐसा नहीं चलता है। एग्जैक्टली जो चीज वहां पे पूछी है उतने ही शब्दों में आपको वहां पे लिखना होगा। हियर कम्स योर स्पीड ऑफ राइटिंग, हियर कम्स योर राइटिंग स्किल, हियर कम्स योर दी स्पीड ऑफ थिंकिंग एंड अप्लाइंग दैट पर्टिकुलर नॉलेज। इट विल ओनली कम थ्रू प्रैक्टिस। और सिर्फ प्रैक्टिस करके भी नहीं चलेगा, यहाँ पे मेंटर या गाइड से उसको जो है चेक करके ले लो या डिस्कस करो, और किस तरीके से आप उसको इंप्रूव कर सकते हैं वो आपने वहां पे सोचना है। बड़ा टॉपिक है, कुछ क्वेश्चंस आपके साइड से आएंगे तो मैं वहां पे लूंगा। वेल, जैसे मैंने कहा ग्रेजुएशन के बाद में जो है चलो यूपीएससी करके देखते हैं, चलो डिफेंस करके देखते हैं, नॉट पॉसिबल। Right from your first year, second year, third year, while you are preparing for your graduation, simultaneously spare some time for UPSC Civil Services examination, so that after completion of your graduation, you will be able to hit it. You will be able to pass that particular examination in first, at the most, in second attempt. अगर आप ग्रॅज्युएशन की बात करोगे तर मग ती पंचवार्षिक योजना आहे, आणि मग त्या पंचवार्षिक योजनेचे जसे बुरे हाल होतात तसे आपले सुद्धा होण्याची खूप मोठी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी। वेयर कहाँ पे करना है, मैं हूं ना। और लाइटर नोट, जहां कहीं पे आप करोगे, अल्टीमेटली व्हाट इज रिक्वायर्ड इज योर सेल्फ स्टडी अंडर राइट गाइडेंस। ओके, अब इसके बहुत डिटेल में जाने का स्कोप जो है मेरे पास वहां पे नहीं दिया हुआ है, इन द सेंस हमारे पास उतना समय वहां पे नहीं है, सो आई वोंट गो इनटू दोज डिटेल्स। एक ही एग्जामिनेशन और ये 27 डिफरेंट काइंड ऑफ सर्विसेज। यूपीएससी एग्जाम यानी ये जो है कलेक्टर वाली एग्जाम, इट इज नॉट कलेक्टर वाली एग्जाम, ये एसपी वाली भी एग्जाम है, ये कमिश्नर वाली भी, इनकम टैक्स कमिश्नर वाली भी एग्जाम है, ये ऑडिट्स एंड अकाउंट्स वाली भी एग्जाम है, ये फॉरेस्ट सर्विसेज वाली भी एग्जाम है। इसमें जो है 27 डिफरेंट काइंड ऑफ, और ये सारे के सारे क्लास 1 गैजेटेड ऑफिसर। इसमें इस एग्जाम में से आप जो बनोगे वो क्लास 1 गैजेटेड ऑफिसर वहां पे बनोगे। एग्जाम का पैटर्न, बाकी सारी चीजें क्या क्या लगती है। अगेन आई एम कमिंग बैक ऑन दिस पर्टिकुलर स्लाइड, जो पहले मैंने आपसे चर्चा वहां पे की थी, एंड अगेन जस्ट कंपेयर। मैंने बताया कि जर्नलिज्म के स्टूडेंट को एक अच्छा जर्नलिस्ट बनने के लिए क्या लगता है, 7 C's। मैं कहता हूं सिविल सर्विसेज एग्जामिनेशन का प्रिपरेशन करने के लिए जो अलग अलग क्वालिटीज है, क्या लगते हैं, मैं कहता हूं 7 C's। फर्स्ट इज कंटेंट, पढ़ाई तो करनी पड़ेगी भाई, आपको जैक ऑफ ऑल ट्रेड्स बनना पड़ेगा। बेसिक हिस्ट्री, ज्योग्राफी, इकोनॉमिक्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, इंटरनेशनल अफेयर्स, डिफेंस, इसका बेसिक नॉलेज आपको लेना होगा, तभी जाके तो जो है आप मेंस में लिख पाओगे, तभी जाके तो प्रीलिम्स में पास हो जाओगे। तो विदाउट स्टडी ये पॉसिबल है क्या, नहीं पॉसिबल है। उधर भी स्टडी करनी है, इधर भी स्टडी करनी है। लकीली उधर के सिलेबस में भी इंडियन इकोनॉमी पढ़नी है, उधर के सिलेबस में भी इंडियन कॉन्स्टिट्यूशन पढ़ना है, उधर के सिलेबस में भी इंटरनेशनल रिलेशनशिप पढ़ना है, इधर भी तो वही पढ़ना है। सो मेनी ऑफ द एरियाज दे आर ओवरलैपिंग। सेकंड C इज करेज। करेज इन द सेंस आप सिविल सर्वेंट वहां पे बनोगे, बट देयर वुड बी सो मेनी प्रेशर्स ऑन यू। पॉलिटिशियंस का प्रेशर रहेगा, मीडिया का प्रेशर रहेगा, लोगों का प्रेशर रहेगा, आपको जो है करप्शन देने के लिए लोग वहां पे तैयार होंगे। सो विदाउट फियर और फेवर आप वहां पे काम कर सकते हो। सो दैट करेज वाला फैक्टर, दैट आल्सो प्लेज अ वेरी वेरी इंपॉर्टेंट रोल, राइट। सो आपने जो निर्णय वहां पे लेना है वो निडर पद्धति से, विदाउट फियर और फेवर लेने की क्षमता अगर आप में है। और ये कैसे चेक किया जाएगा, ये जो है आपके इंटरव्यू के माध्यम से, जब आपकी पर्सनालिटी असेसमेंट टेस्ट हो रही है तो सर्टेनली देयर वुड बी सर्टेन क्वेश्चंस, सर्टेनली दे वुड असेस योर पर्सनालिटी, जिसमें से हमें पता चलेगा कि आप ऑनेस्ट हो या नहीं, इंटीग्रिटी वाला फैक्टर है या नहीं, या जो है सिर्फ होशियार हो लेकिन नंबर 1 का जो है करप्ट माइंड वहां पे है। सच काइंड ऑफ कैंडिडेट्स आर नॉट सिलेक्टेड। सो करेज, कैरेक्टर, ऑफ कोर्स मोरल वैल्यूज। अगर आप में ऑनेस्टी नहीं है, इंटीग्रिटी नहीं है, देयर इज एथिक्स, इंटीग्रिटी एंड एप्टीट्यूड पेपर।
यूपीएससी मेंस में एक सेपरेट पेपर जीएस पेपर 4 जो होता है दैट इज इथिक्स इंटीग्रिटी एंड एप्टीट्यूड, 250 मार्क का एक सेपरेट पेपर रहेगा जहां पर केस स्टडीज रहेंगे, जहां पर प्रश्न रहेंगे और उस केस स्टडीज में आप क्या निर्णय लोगे उस आपके आंसर के अनुसार हमें पता चलेगा कि आपके मोरल वैल्यूज, नीतिमत्ता, नैतिकता किती आहे ते त्या ठिकाणी कळेल. कनेक्ट. अल्टीमेटली हमारा सारा जो गवर्नेंस होता है, वेदर यू आर अ कलेक्टर, यू आर अ कमिश्नर, जो कोई आप जिस किसी पोजीशन में बात हो, यहां पे जो है आप बॉस बोल के नहीं जा रहे हो. यू आर नॉट द मास्टर्स. गया वो जमाना गया ब्रिटिशर्स का. यू आर देयर एज काय तुम्ही लोकसेवक. सेवक बनण्यासाठी मरमर चालू आहे तुमची सगळ्यांची बघा. यू वॉन्ट टू बिकम अ सर्वंट, सिविल सर्वंट. अँड हु इज द बॉस? वी आर द बॉस. हु आर वी? वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन ही कहता है ना वी द पीपल ऑफ इंडिया. और उस कॉन्स्टिट्यूशन के अनुसार वहां पर जो है एज अ ब्यूरोक्रेट, सिविल सर्वंट. प्रधानमंत्री भी कहते हैं मैं कौन हूं? जनसेवक. तो प्रधानमंत्री बोलता है जनसेवक, तो तुम तो जो है और नीचे. सेवक बनण्यासाठी सगळी मरमर मरमर चालू आहे बघा. सो बेसिकली दैट कनेक्ट, पीपल सेंट्रिक गवर्नेंस, वो अप्रोच आपका वहां पे होना चाहिए. वेलफेयर ओरिएंटेड अप्रोच वहां पे होना चाहिए. करंट अफेयर्स. यूपीएससी एग्जाम इज अबाउट करंट अफेयर्स. हाउ यू कनेक्ट द करंट अफेयर्स. जो कुछ चीजें हो रही है इकोनॉमी में, जो कुछ चीजें हो रही है कॉन्स्टिट्यूशन में, जो कुछ चीजें हो रही है एनवायरमेंट रिलेटेड, इंटरनेशनल रिलेशनशिप रिलेटेड, डिजास्टर मैनेजमेंट रिलेटेड, आपने जो कुछ पढ़ाई की है उस पढ़ाई को आपको डे टू डे वाले जो इवेंट्स है, करंट अफेयर्स है, उसके साथ आपको लिंक करना पड़ेगा. अगर आप वो लिंक कर सकते हो, अगर उसको आप इंटरप्रेट कर सकते हो और लिख सकते हो, एक्सेलेंट. दैट इज व्हाट इज एक्सपेक्टेड इन मेंस एग्जामिनेशन. बहुत होशियार वाला बच्चा हमें 99.99% वाला नहीं चाहिए. अगर हो तो आप आईआईटी जेईई में चले जाओ, आप डॉक्टर की करो, ऑल द बेस्ट. इवन इफ यू आर 60% वाला बच्चा, बट यू हैव गॉट द इंटरेस्ट रिलेटेड विद दिस डिफरेंट थिंग्स, बट यू हैव गॉट द एनालिटिकल कैपेबिलिटी. यार क्या चल रहा है, सोच रहा है, उसको अलग अलग एंगल से सोच रहा है कि इसके जो है इकोनॉमिक एंगल क्या हो सकते हैं, रूल्स वाइज इसका क्या हो सकता है, समाज के ऊपर इसका क्या परिणाम हो सकता है, पर्यावरण के ऊपर इसका क्या परिणाम हो सकता है, दूसरे देशों में किस तरह की सिस्टम है. इसको सोच के अगर कोई जो है अपना आंसर लिखेगा, बोलेगा, तो दैट इज व्हाट इज एक्सपेक्टेड इन यूपीएससी एग्जामिनेशन. जैक ऑफ ऑल ट्रेड्स, डिफरेंट एंगल्स. एक ही एंगल से हमें आंसर नहीं लिखना है, डिफरेंट एंगल्स ऑफ अ पर्टिकुलर इशू. करेक्ट. सो हियर द करंट अफेयर्स प्लेज अ वेरी वेरी इंपॉर्टेंट रोल एंड द कम्युनिकेशन, पावर ऑफ एक्सप्रेशन. यूपीएससी मेंस एग्जामिनेशन इज अबाउट राइटिंग, राइटिंग, राइटिंग एंड राइटिंग. स्पीड तो स्पीड रखनी है, बट उस राइटिंग में जो है कितने अलग अलग एंगल से आप लिख सकते हो. आपके पॉजिटिव के अनुसार डायग्राम के माध्यम से लिखो, स्कीमेटिक डायग्राम के माध्यम से लिखो, वहां पे जो है टेबल्स बनाओ, चार्ट्स बनाओ, पैराग्राफ में लिखो, पॉइंट में लिखो, कैसे भी लिखो, लेकिन उस क्वेश्चन में जो कुछ एक्सपेक्टेड है उसको अगर आप सही तरीके से रिप्रेजेंट कर पाते हो, वो अगर पावर ऑफ एक्सप्रेशन आप में है, अगेन आपकी गाड़ी वहां पे चल पड़ेगी. एंड लास्ट, कमांड, कमांड ओवर लैंग्वेज. अगर if I am not comfortable with English, don't write in English. There is a scope to write in Marathi. आप यूपीएससी मेंस मराठी में दे सकते हो, हिंदी में दे सकते हो, इंग्लिश में दे सकते हो. प्रेफरेबली आई वुड रिकमेंड इंग्लिश में दो, फॉर द सिंपल रीजन स्टडी मटेरियल जितना इंग्लिश में अवेलेबल है उतना दूसरा किसी भी लैंग्वेज में, मराठी में उतना उपलब्ध वहां पे है. सो प्रेफरेबली इन इंग्लिश, बट बहुत ही इंग्लिश की दिक्कत है, मराठी में दे सकते हो, कोई दिक्कत नहीं. मराठी में लिखते हुए भी वहां पर पास हुए जो कैंडिडेट्स की जो है संख्या वहां पर कम नहीं है. Right? So this is what the commonalities between the UPSC और सिविल सर्विसेज एंड जर्नलिज्म. आपके मन में जो प्रश्न जो पहले ही मैंने वहां पे कहा था कि सर ये सारा किया आपने कहा और यस सर ये चीजें अपील हो रही है, हम जो है अभी से पढ़ाई के लिए लगते हैं, 1 साल 2 साल 3 साल ग्रेजुएशन भी वहां पे करेंगे, सब कुछ करेंगे, 1 साल 2 साल 3 साल हमने एग्जाम दिया और नहीं हुआ, क्वाइट पॉसिबल. तो ये सारा बर्बाद हो गया क्या? ये सारी मेहनत पानी में जाएगी क्या? एब्सोल्युटली नॉट. You have aimed to become IAS ऑफिसर, कलेक्टर बनना है आपको, यूपीएससी सिविल सर्विसेज एग्जामिनेशन देना है, नहीं हुए, आईपीएस नहीं हुए, बट आपको जो है समझ आने के लिए मैं बोलता हूं कि आपको 10 में से 10 मार्क के लिए आप प्रिपेयर कर रहे हो, यूपीएससी यानी मान लो 10 आउट ऑफ 10, एक एग्जाम्पल नहीं हुआ, आपको 9 ही मार्क मिल गए, यूपीएससी में आप फेल हो गए, यूपीएससी की स्टैंडर्ड से आप कम गिर गए, बट आपको एमपीएससी के लिए 8 ही मार्क लगते हैं. नहीं कलेक्टर बने, डिप्टी कलेक्टर तो बनोगे, नहीं एसपी बने, डेप्यूटी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस तो वहां पे बनोगे, बट पहले से ही आप बोलोगे कि सर मैं जो है एमपीएससी के पीएसआई की तैयारी करता हूं. कोई गलत कोई बात नहीं है, बट यू आर कीपिंग योर एम लो.
10 में से 6 मार्क का मैं जो है सपना वहां पे देख रहा हूं, तो मुझे 5 ही मार्क पड़ेंगे, पुलिस हवलदार बनशील। एम फॉर द हाईएस्ट, नॉट ओनली एम फॉर द हाईएस्ट, सिर्फ गप्पे मार के वहां पे नहीं होगा कि मुझे जो है आईएएस बनना है, बहुत अच्छी बात है। एम फॉर द हाईएस्ट, नॉट ओनली एम फॉर द हाईएस्ट, खुद को झोंक दो, मेहनत भी उतनी करो ना। होता है नथिंग लाइक दैट, नहीं होता है एटलीस्ट प्लान बी, एटलीस्ट प्लान सी। जस्ट आपके जानकारी के लिए, सिर्फ यूपीएससी सिविल सर्विसेज एग्जामिनेशन का पैटर्न, एग्जाम के एक्सपेक्टेशंस, दे आर एंटायरली डिफरेंट। एमपीएससी और यूपीएससी का दूर दूर तक कोई संबंध नहीं। इन अ वे फ्यू ऑफ द कॉमन एरियाज आर देयर, बट एमपीएससी इज मल्टीपल चॉइस क्वेश्चन ओरिएंटेड एग्जामिनेशन। प्रीलिम्स में भी एमसीक्यू होते हैं, मेंस में भी एमसीक्यू होते हैं, और एमपीएससी यानी टिपिकल जो है वो सगळ्यात मोठा कोण, सगळ्यात लहान कोण, या संतांचा जो आहे जन्म कधी झाला, कुठल्या गावात झाला, ही परिषद कुठे झाली, फॅक्च्युअल ज्यादा क्वेश्चन्स होते हैं। यूपीएससी फॅक्च्युअलच्या नादात पडत नाही। यूपीएससी आस्क यू एनालिटिकल क्वेश्चन, क्रिटिकली डिस्कस, क्रिटिकली इवैल्यूएट, इंटरव्यू में भी उस तरीके से पूछे जाएंगे। सो यूजुअली एमपीएससी राज्यसेवा म्हणजे तहसीलदार होतात, मग प्रमोट होऊन जे डेप्टी कलेक्टर त्या ठिकाणी होतात। माझ्या मते अंजली धानोरकर एक स्पीकर त्या ठिकाणी आहेत, त्या पण आहेत। सो शी हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम तहसीलदार टू डेप्टी कलेक्टर। डायरेक्ट यूपीएससी मधून सिलेक्ट झालेले जे कॅन्डिडेट्स असतात, दोज हु बिकम आईएएस आईपीएस ऑफिसर, ओके, सो दोज कैंडिडेट्स दे आर यूपीएससी, त्यांचा एमपीएससी किंवा त्यांचा एग्जामिनेशनचा पैटर्न वेगळा है। सो अगर आपको उस तरीके से जाना है तो आपको सिस्टमैटिकली तैयार करना पड़ेगा। व्हाट इफ आई डोंट गेट सेलेक्ट, जैसे मैंने कहा प्लान बी, एमपीएससी और 2025 से यूपीएससी और एमपीएससी एग्जाम का पैटर्न सेम होने वाला है, सिर्फ टफनेस लेवल जो है वो कम एमपीएससी में रहेगी, और अदरवाइज द एंटायर सिलेबस इज गोइंग टू बी सेम। सेकंड थिंग, नाही समजा झालं सर, याच्यात नाही झालं, बँकिंग मध्ये नाही झालं, बाकी कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन मध्ये नहीं झालं, आप ही बताओ, कुछ ना कुछ तो करोगे। ग्रेजुएशन के बाद जो है किसी ना किसी मीडिया हाउस के लिए जो है वहां पे जॉब के लिए एप्लीकेशन करोगे, करेक्ट, कहीं ना कहीं किसी सर्विस में वहां पे जाके आपको जो है वहां पे नौकरी के लिए प्रयास करोगे। तो ये सारा प्रिपरेशन आप जो कर रहे हो, ये प्रिपरेशन तो वेस्ट वहां पे नहीं जाएगा। आपने जिस तरीके से आपका पर्सनैलिटी का डेवलपमेंट वहां पे किया है, जिस तरीके से आपका बेस बनाया है, जिस तरीके से करंट अफेयर्स के माध्यम से यू आर रिमेनिंग अपडेटेड, तो ये अपडेटेड होने की वजह से जिस भी किसी इंटरव्यू के लिए आप वहां पे जा रहे हो, एज कंपेयर टू योर कलीग, एज कंपेयर टू योर पीयर ग्रुप, एक जो प्योर जर्नलिज्म का स्टूडेंट है जो इंटरव्यू के लिए जा रहा है, और एक ऐसा बंदा जिसने जर्नलिज्म किया है उसके साथ ही कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन का प्रिपरेशन किया है, एंड बोथ ऑफ देम दे आर गोइंग एंड अपियरिंग फॉर द इंटरव्यू, क्या हो जाएगा, कुठेतरी झुकतं माप जे आहे या दुसऱ्या कॅन्डिडेटला मिळेल। का? अभ्यास दोघांनी सारखाच केलेला आहे, पण या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनच्या माध्यमातून जो तुमचा ओव्हरऑल हॉरिझॉन टुवर्ड्स अ पर्टिक्युलर सेक्टर और कुठल्याही विषयाकडे, कुठल्याही इशूकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो। फॉर द सिंपल रिझन, यू सी द सेम इशू फ्रॉम द डिफरंट अँगल्स। त्याचे पॉलिटिकल अँगल्स काय आहेत, त्याचे लीगल अँगल्स काय आहेत, त्याचे इकॉनॉमिक अँगल्स काय आहेत, त्याचे सोशल अँगल्स काय आहेत, आपल्या देशामध्ये काय होतं, याच प्रश्नाशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर काय गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे सगळे अँगल्स तुम्ही त्या ठिकाणी विचार करता, आणि त्याच्या आधारावर ज्यावेळेस तुम्ही उत्तर त्या ठिकाणी देत असता, नक्कीच तुमच्या उत्तराला जास्त वेटेज प्राप्त होईल। ऑटोमॅटिकली जो है that spark, automatically that shine of your personality would be reflected through the answer. So certainly this preparation is not going to be wasted, even if you don't get selected. मी फर्स्ट याच्या पलीकडे तर काय होऊ शकत नाही, एवढी मरमर केली सर सिलेक्शनच नाही झालं, क्वाईट पॉसिबल, पण हे वाया जाणार नाही। म्हणजे हे टिपिकली जे आहे, मी बऱ्याच अशा मोठ्या मोठ्या लोकांचं जे आहे ऐकतो, हे काय सगळा जो आहे मृगजळे वगैरे, ऍब्सोल्युटली, आणि त्या अँगलनं ते बरोबर आहे की हे सगळेच्या सगळे त्याच्या मागे त्या ठिकाणी धावतात, दॅट्स फाईन। पण तुम्ही जर फक्त सिलेक्शन होणं हाच जर त्यामधून आउटपुट पाहत असाल तर माझ्या मते तुम्ही रॉंग आहात। त्या प्रोसेस मधून तुम्ही जे घडता आणि आयुष्यभरासाठी हे सगळं जे पॉसिबल त्या ठिकाणी होतं, इट इज ओनली बिकॉज ऑफ दिस। आय विल एंड, आय मीन देयर वर सो मेनी अदर थिंग्स, बट देयर इज अ पॉझिटिव्ह ऑफ टाइम। पण एक माझं स्वतःचं छोटंसं एक्झाम्पल मी देतो। मी डॉक्टर आहे, एमबीबीएस एमडी केलेलं आहे, खरं म्हटलं तर तिथेच समजायला पाहिजे। मला आवड आहे म्हणून मी एमबीए केलं, दॅट्स फाईन। मला आवड आहे म्हणून मी एलएलबी करतोय, दॅट्स फाईन। मला आवड आहे म्हणून मी नॅशनल लॉ स्कूल इंडिया युनिव्हर्सिटी मधून जे आहे त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिको लिगल इथिक्स केलं। मला आवड आहे म्हणून 5 वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल रिलेशनशिपशी रिलेटेड डिप्लोमा केले। आवड आहे म्हणून हा शिक्षणाचा भाग आहे। पण तसं जर पाहिलं तर माझा ही आवड आहे म्हणून करतोय, तसं जर पाहिलं तर तुमच्याशी संवाद साधण्याचा, किंवा तसं जर पाहिलं तर कुठल्याही मीडिया चॅनलला, यू गो इन एनी मराठी न्यूज चॅनल, आणि कुठल्याही मराठी न्यूज चॅनलला का त्यांनी माझ्याकडे माझ्या समोर जो आहे तो बॉम्ब घेऊन यावं, का त्यांनी जे आहेत माझे लाईव्ह इंटरव्ह्यूज घ्यावेत रशिया युक्रेनवर, इंडिया पाकिस्तानवर, इंडिया चायनावर, वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूजवर, ॲज अ पॉलिटिकल अनालिस्ट, ॲज ऑन
रिलेटेड विथ बजेट अँड डिफेन्स सेक्टर, मी तर डॉक्टर आहे, आर्म फोर्सेसमध्ये मी डॉक्टर होतो. करेक्ट. हिअर कम्स माय युपीएससी प्रिपरेशन. कुठेतरी सगळं जे युपीएससीचं प्रिपरेशन त्या ठिकाणी होतं आणि त्याच्या माध्यमातून जो बेस निर्माण झाला आणि त्याहून महत्वाचं फक्त परीक्षेसाठी तयार करणं नाही, आज सुद्धा जे आहे स्वतःला अपडेटेड ठेवण्यासाठी जर आपण न्यूजपेपर वाचले, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स, ते न्यूजपेपर वाचलं तर तो जो आनंद मिळतो आणि तुम्ही ज्या गोष्टी कोरिलेट करू शकता आणि मग कधीही कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी आल्यानंतर जे कॉन्फिडेंटली आणि वेगवेगळ्या अँगलनं तुम्ही आन्सर करू शकता, आयुष्यभरासाठी ते सगळं त्या ठिकाणी फायद्याचं ठरत असतं. सो डोंट थिंक दॅट इवन इफ आय डोंट गेट सिलेक्टेड हे सगळं पाण्यात जाईल. बिलकुल त्या ठिकाणी पाण्यात नाही जाणार. लाईफ इज वंडरफुल. आणि या सगळ्या अनुभवामधून, या जर्नीमधून, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनच्या जर्नीमधून सुद्धा जे आहे खूप काही शिकता येतं. शेवटचा मुद्दा सांगतो की असे भरपूर जर्नलिस्ट जे कुठेतरी युपीएससी एक्झामचं प्रिपरेशन करत होते, त्यामध्ये सिलेक्शन झालं, काही यांचं झालं नाही. मला आठवतं परहॅप्स इट वॉज इयर 2011 or 12 आणि मी त्यावेळेस ऑलरेडी आर्मीमध्ये होतो. परहॅप्स आय वॉज पोस्टेड इन रांची, झारखंडमध्ये होतो. आणि लकीली मी पुण्याला त्या ठिकाणी आलो होतो एका टेम्पररी ड्युटीवर, एका कॉन्फरन्ससाठी. आणि माझे एक चांगले मित्र आहेत, डॉक्टर आनंद पाटील, स्टडी सर्कलशी रिलेटेड, दो ही सिनियर टू मी, पण माझे खूप चांगले मित्र आहेत. आणि त्यांनी रिक्वेस्ट मला त्या ठिकाणी केली की आमचं जे आहे राज्यस्तरीय, अगोदरच त्यांनी तसा वेळ घेतला होता की आमचं राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आहे आणि त्यासाठी आमचा एक विषय आहे की बाहेरच्या राज्यामध्ये, म्हणजे भारताच्या स्तरावर बाहेरच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातले अधिकारी जे उल्लेखनीय काम करतायत तर त्यांचं एक पॅनल डिस्कशन आहे. तर जम्मू अँड काश्मीरमध्ये त्या ठिकाणी असणारे एक IAS ऑफिसर त्या ठिकाणी होते, एक IPS ऑफिसर होता, IRS ऑफिसर घुगे नावाचा जो आहे IRS ऑफिसर त्या ठिकाणी होता आणि मी होता. अशा आम्ही 4 पॅनलिस्ट होतो आणि ती चर्चा वगैरे त्या ठिकाणी झाली. आणि त्या पॅनल डिस्कशनसाठी मी आलो होतो. आणि आमचं पॅनल डिस्कशन सुरू होण्याच्या अगोदर मीडियाशी रिलेटेड जो आहे एक त्या ठिकाणी चर्चा सुरू होती आणि तिथे प्रसन्न जोशी होता. त्यावेळेस तो ABP ला असोसिएटेड होता. आणि प्रसन्न जोशी त्या ठिकाणी बसला होता आणि प्रश्न जो आहे त्याला त्या ठिकाणी विचारण्यात आला की सर जे आहे तुम्ही वेगवेगळ्या इश्यूवर ठामपणे भूमिका मांडता आणि तुम्ही जे खूप चांगले अँकर त्या ठिकाणी आहात, वेगवेगळ्या विषयांवर जे आहे अतिशय चांगली भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडता. आणि मग कोणीतरी म्हटलं की सर तुम्ही जे आहे महाराष्ट्रातले मराठी अर्णव आहात, असं काहीतरी त्याला त्या ठिकाणी म्हटलं. आणि मग त्याला त्यावेळेस प्रसन्न जोशीने उत्तर देताना सांगितलं की लेट मी कन्फेस, म्हणजे तुम्ही कोणाला स्तुती आवडत नाही तर ही स्तुती जी आहे थँक्यू फॉर दॅट. पण त्यानंतर तो म्हटला की हे जर मला शक्य असलं तर हे जे काही एका दिवसात कुठलं पुस्तक वाचून किंवा कुठला व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी जे असं काही होत नसतं. हे कशामुळे झालं? आणि त्यांनी सुद्धा हेच आन्सर दिलं की जो युपीएससीचा माझा बेस होता, लेट मी कन्फेस, आय वॉज प्रिपेरिंग फॉर युपीएससी एक्झामिनेशन. मी 3-4 वर्ष जे आहे युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं प्रिपरेशन केलं. अनफॉर्च्युनेटली आय कुड नॉट क्रॅक दॅट पर्टिक्युलर एक्झामिनेशन. पण ते सगळं प्रिपेअर केलेलं जे आहे मला माझ्या आयुष्यामध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये ॲज अ जर्नलिस्ट प्रत्येक ठिकाणी ते कामाला येतं. ज्या प्रकारचे प्रश्न मी विचारतो, ज्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींना मी ग्रास्प करतो, ज्या प्रकारचं आपण अगोदर चर्चेमध्ये जसं पाहिलं की प्रेझेन्स ऑफ माइंड, हा प्रेझेन्स ऑफ माइंड कुठे येतो? हा प्रेझेन्स ऑफ माइंड कुठेतरी माझ्या युपीएससीच्या तयारीमुळे मला त्या ठिकाणी प्राप्त होतो. यू आर द फ्युचर IAS ऑफिसर्स, यू आर द फ्युचर IPS ऑफिसर्स. रोशनी करोटी नाव ऐकलेलं आहे का तुम्ही? रोशनी करोटी 2011 ची IAS ऑफिसर आहे. शी हॅड डन हर ग्रॅज्युएशन इन बायोटेक्नॉलॉजी. तिनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मीडियामध्ये, जर्नलिझममध्ये. शी वॉज द गोल्ड मेडलिस्ट. विशाखापट्टणमची ही मुलगी. तिनं पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर युपीएससीची एक्झामिनेशन दिली, त्या ठिकाणी ती पास झाली आणि IAS म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट झाली. आणि आज जे आहे झारखंड, तिला बेसिकली अगमूट कॅडर त्या ठिकाणी मिळालेलं आहे, पण झारखंडमध्ये कुठेतरी डेप्युटेशनवरती त्या ठिकाणी आली होती. आणि त्या दरम्यान माझी जी आहे एका कार्यक्रमाच्या दरम्यान तिच्याशी जी आहे भेट त्या ठिकाणी झाली. आणि स्पेसिफिकली शी हॅज मेन्शन की माझ्या जर्नलिझमचं जे सगळं करिअर होतं तिथे कुठेतरी, किंवा जर्नलिझमच्या माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कुठेतरी ती आवड निर्माण झाली. अँड देर आर सो मेनी ओव्हरलॅपिंग एरियाज, देर आर सो मेनी सिनर्जीज बिटवीन माय जर्नलिझम प्रिपरेशन and the UPSC Civil Services examination. If Roshni Karoti can do that, if Prasanna Joshi can do that, hundreds of Prasanna Joshis, hundreds of Roshni Karotis, they have used the mode of journalism for fulfilling their dream of being a civil services aspirant. नाही जरी आपण त्या ठिकाणी झालो तरी एक उत्कृष्ट जर्नलिस्ट बनण्यासाठी माझ्या मते नक्कीच ही प्रक्रिया, नक्कीच ही सगळी जी प्रोसेस आहे ती तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी कामाला येईल. पुन्हा एकदा जर्नलिझम कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर रेखा शेळके, सोनी मॅम आणि एंटायर टीमचे खूप खूप आभार. दी ऑपॉर्च्युनिटी विच यू हॅव गिवन टू मी टू इंटरॅक्ट विथ आवर स्टुडंट्स. मला नक्कीच माहिती आहे की तुमच्यामध्ये ट्रिमेंडस टॅलेंट आहे.
चांगल्या ठिकाणी, चांगल्या हाताखाली तुम्ही या ठिकाणी काम करताय. फक्त तो स्पार्क जो आहे तो विझू देऊ नका. त्याला जे आहे आणखीन कुठल्या वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला डेव्हलप करता येईल याचा विचार करा. आणि त्याच्यासाठी आजचा हा टॉपिक होता, म्हणून त्याच्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेसशी रिलेटेड प्रिपरेशन हा सुद्धा एक उत्कृष्ट मार्ग तुमच्या समोर असू शकेल. अगेन विथ दिस वर्ड्स, थँक्यू व्हेरी मच. जर्नलिझम कॉलेज, टीम जर्नलिझम, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू. जय हिंद.